श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मुंबईमधील राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सो किरण शिंगाडे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक "हम गया नहीं जिंदा है" या वाक्याची प्रचिती देणारा खरी भक्ती कशी असते आणि त्या भक्तीच्या पाठी स्वामी शक्ती कशी ठाम उभे राहते हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. आम्ही मुंबईमध्ये राहत आहोत. खरं तर आज जे काही आहोत ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेने आहोत. स्वामींनी आमच्या आयुष्यात असंख्य चमत्कार घडवले आणि आमचं बिघडलेलं जे भाग्य होतं ते पूर्ववत केलं. खरं तर माझे बाबा हे एका केमिकल कंपनीमध्ये कामाला होते. 6 वर्ष त्यांनी तिथे नोकरी केली आणि त्यांच्यानंतर 6 वर्षात त्यांनी स्वतःची एक छोटीशी रूम घेतली. सगळ्यांनाच माहिती असेल की मुंबईसारख्या भागात स्वतःची हक्काची अगदी छोटीशी रूम असणं सुद्धा कितीही तरी पटाने फायद्याचं आणि खूप महत्त्वाचं होतं. खरं तर रूम अत्यंत छोटी होती. त्या रूममध्ये माझी आई, माझे बाबा आणि मी, माझी मोठी बहीण, माझा छोटा भाऊ असे आमची 5 जण एकत्रित राहत होतो. रूम छोटी होती, मात्र आमचा आनंद मोठा होता. कारण त्याच ठिकाणी छोट्या रूमचं भाडं सुद्धा 4 ते 5,000 रुपये होतं. त्यात बाबा एकटेच कमवायचे. जे काही पगार यायचा त्यात आमचं शिक्षण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्या जेमतेम अगदी आम्ही महिना त्या पगारामध्ये काढायचो. खरं तर आईला सुद्धा नोकरी करण्याची खूप इच्छा होती, पण माझा छोटा भाऊ हा लहानच होता, त्यामुळे त्याला सोडून दिला. नोकरी करणं शक्य नव्हतं. 6 वर्ष केमिकल कंपनीमध्ये काम केल्यानंतर ती कंपनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाली. त्यामुळे बाबांचं काम सुटलं. मग त्यानंतर पुन्हा आमच्याच भागातील एका कंपन्यामध्ये बाबांनी जॉईन केलं. त्या कंपनीमध्ये असं होतं की आपल्याला मंथली जी सॅलरी आहे ती आपल्या कामाची मिळणार. सोबत जर आपली इच्छा असेल तर आपण त्या कंपनीमध्ये स्वतःचे काही शेअर गुंतवू शकतो. आणि मग बाबांचा एक मित्र आहेत. त्या मित्राने सुद्धा त्या कंपनीमध्ये काही शेअर गुंतवले. 2 वर्षानंतर ते शेअर डबल झाले आणि बाबांच्या त्या मित्राला चांगला नफा झाला. त्यामुळे तो नेहमी बाबांना सांगायचा की तू सुद्धा काहीतरी पैशाची अरेंजमेंट कर आणि या कंपनीमध्ये शेअर गुंतव. मग बाबांनी ते डोक्यात घेतलं, पण त्यासाठी पैसा नव्हता. शेवटी आमच्या गावी जी जमीन होती ती गहाण ठेवली आणि त्या जमिनीतून जे काही पैसे आले बाबांनी शेअरमध्ये गुंतवले. मात्र सलग 2 वर्ष ते शेअर तोट्यात होते. त्यात कुठलाही फायदा झाला नाही. आता जी जमीन गहाण ठेवली होती ती सोडवायची होती आणि त्यावरील कर्ज झालं. 1 नाही, 2 नाही, तब्बल 30 लाख हे कर्ज होतं. ते कर्ज फक्त फिटत नव्हतं. ते कर्ज फिटण्यासाठी जी काही आम्ही भाड्याने मुंबईमध्ये रूम घेतली होती, शेवटी आम्ही ती वेळ आली की राहता घर आम्हाला त्या कर्जासाठी गहाण टाकावं लागलं. त्यातून काही रक्कम आली ती सुद्धा बाबाने कर्ज फेडण्यासाठी फेडून टाकली. मात्र कर्ज फिटतच नव्हतं. पैसा येतच नव्हता. बाबा सतत टेन्शनमध्ये असायचे. त्यात माझी मोठी बहीण अगदी लग्नासारखी झाली. तिच्या लग्नाची जबाबदारी होती, जवळ काहीच नव्हतं. आम्ही सतत विचारायचं असायचो, डिप्रेशनमध्ये असायचो. काय करावं काही कळत नसायचं. त्यात आईसुद्धा एका कंपनीमध्ये कामाला लागली, पण तिला जेमतेम 7,000 रुपये ती आमचं काहीच होत नव्हतं. अशातच एके दिवशी मी कॉलेजवरून घरी येत असताना वाटेत मला एक स्वामी समर्थांचा मठ लागला. वर्सोवामधील हा सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मोठा मठ, जिथे गुरुवारी खूप खूप गर्दी असायची. मी नेहमी येता जाता बघायची, पण कधी त्या मठात गेले नाही. त्या दिवशी नकळत माझी पावले त्या मठाकडे गेले आणि मी त्या मठात गेले. पहिल्यांदा स्वामींना पाहिलं, स्वामींचं दर्शन घेतलं आणि नकळत डोळ्यातून पाणी आलं. जेवढी गर्दी होती त्या दिवशी तो बरेचशी कमी होती. त्यामुळे तिथे असणारे जे ब्राह्मण आहेत त्यांचे लक्ष माझ्याकडे गेलं. त्यांनी मला जवळ बोलवलं, माझ्या डोक्यावर हात ठेवलं आणि श्री स्वामी समर्थ असे म्हटले.
काळजी करू नकोस, घाबरू नकोस. स्वामी प्रत्येक भक्तांच्या पाठीशी राहतात. फक्त नामस्मरण कर, असे त्यांनी मला सांगितले. शिवाय स्वामींच्या समोर असणारे एक सुंदर चाफ्याचे फूल आणि त्यासोबत स्वामींच्या समोर असणारे मोतीचूर बुंदीचे लाडू त्यांनी माझ्या हातात दिले. खरं तर जणू काही स्वामी माझे वाट बघत होते किंवा तो दिवस हा माझ्या आयुष्यातील दसरा किंवा दिवाळीपेक्षाही मोठा असावा, असेच मला वाटले. तो लाडू घरी मी घेऊन गेले आणि माझ्या बहिणीला, आईला दिले. ते चाफ्याचे फूल मी माझ्या पर्समध्ये ठेवले. सगळ्यांनी तो प्रसाद खाल्ला आणि खात असताना प्रत्येकाच्या तोंडातून नकळत श्री स्वामी समर्थ असे आले. आता मी येता जाता कॉलेजमधून सतत त्या मठात जायचे. स्वामींना बघितल्याशिवाय मला चैन पडत नसायचे. स्वामींना पाहिल्यानंतरच मला आनंद वाटायचा. मग असं करता करता मी एके दिवशी त्याच मठाच बाजूला असणारे एक सुंदर दुकानातून स्वामींची मूर्ती घरी आणली आणि स्वामींची मूर्ती देवघरात ठेवली. अत्यंत छोटं देवघर, एक पाटच, त्या पाटावरतीच कापड अंथरून 2 ते 3 देव होते. त्या देवांच्या सोबत मी स्वामींची मूर्ती ठेवली. रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींना साखर ठेवणे, चहा बनवला असेल तर चहा हा स्वामींच्या समोर ठेवणे, घरात काही गोडधोड बनवलं की स्वामींना पहिलं देणे, हे सगळं सुरू झालं. नकळत मी स्वामी सेवेकडे वळाले आणि माझ्या स्वामी सेवेची सुरुवात ही अत्यंत निष्ठेने सुरू झाली. 1-6 महिने निघून गेले आणि त्यानंतर माझे बाबा अचानक आजारी पडले. ते इतके आजारी झाले की त्यांना अक्षरशः आयसीयूमध्ये ठेवले. डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली, पण स्वामींचा जप करत स्वामींच्या मठात गेले. तिथून विभूती आणली, बाबांनी लावली. सतत मी स्वामींच्या सांगत होते, बाबांना बरं करा, बाबा करा. जिथे डॉक्टर नो गॅरंटी दिली, काहीही खात्री दिली नाही, तुम्हाला सांगते, तिथे 6 दिवसात माझे बाबा आयसीयूतून बाहेर आले. नॉर्मल वॉर्डमध्ये आले आणि गुरुवारच्याच दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला. मग तिथून माझ्या स्वामीवरती अजूनही जास्त विश्वास. आता स्वामी आपले सगळेच प्रश्न सोडवतील, असं माझं मन मला सांगू लागलं. मी सतत स्वामींचं नामस्मरण करायचे. सगळं काही उत्तम सुरू होतं. एके दिवशी स्वामींच्या मठात गेले. तिथे स्वामी सारामृत वचन करत होते. पारायण माझे झाले. स्वामींना नमस्कार केला आणि सहजच त्या दिवशी तिथल्या ब्राह्मणांना मी विचारले की कर्जमुक्तीसाठी कुठला उपाय असतो का? एखादी सेवा सांगा ना, आमच्या खूप कर्ज आहे आणि घरातले सगळे टेन्शनमध्ये आहेत. तेव्हा तिथले ब्राह्मण त्यांनी मला सांगितलं, स्वामींचं नित्यनेमाने नामस्मरण कर आणि त्यासोबत महाराजांचा जो सिद्ध मंत्र आहे तारक मंत्र, त्या तारक मंत्रांचा 51,000 वेळा पठण कर. 51,000 वेळा पाठ कर असताना तुला प्रचिती येईल. कितीही मोठं कर्ज असेल त्यातून सहज सुटका जाईल. त्यांनी बस तेवढंच मला सांगितलं. घरी आले. त्या दिवशी संकल्प केला. मी 51,000 वेळा तारक मंत्रांचा पठणान सुरुवात केली. रोज रोज 50 वेळा असे 8 दिवस गेले. त्यानंतर मग मी 80 वेळा, कधी 100 वेळा जमेल तसं तारक मंत्र म्हणायला लागले. बरेच महिने उलटून गेले. जवळपास 35,000 तारक मंत्रांचे माझे पाठ झाले आणि त्या 35,000 नंतर माझे बाबासुद्धा आजारातून बरेचसे कर्व झाले. ते पुन्हा ऑफिसला जाऊ लागले. एके दिवशी ऑफिसमधून येत असताना त्यांच्या जवळचा त्यांचा तिथला सीनियर मॅनेजर त्यांना बाबाला सांगितले, "तू मागे जे शेअर गुंतवले होतेस ना, त्याचे पैसे काढलेस का?" बाबा म्हणाले, "नाही, ते सगळे तोट्यातच होते. त्यांनी मी ते बघितलेही नाही." त्यामुळे ते सीनियर मॅनेजर म्हणाले, की "कालच माहिती मिळालेली आहे. त्यानुसार जे शेअर आपण गुंतवलेले आहेत, त्यांची चौपट म्हणजे 4 पट जास्त किंमत झालेली आहे आणि आपल्या ऑफिसमध्ये दोघांनी ते शेअर ही जे आहेत ते काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे." बाबा म्हणतात, त्यांच्याकडे बघतच राहिले. जे शेअर इतकी वर्ष तोट्यात होते, त्यांची विचारही केला नव्हता, तेच अचानक चौपट कसे वाढले, काहीच कळेना. घरी आल्याबरोबर मी माझ्या मुलींना, माझ्या पत्नीलाही माहिती दिली. मग दुसऱ्या दिवशी ताई म्हणतात, मी आणि माझी मम्मी, बाबा, आम्ही तिघेही बाबांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथले जे असिस्टंट मॅनेजर आहेत, जे सीनियर मॅनेजर आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर कळालं, जे शेअर आम्ही 2020-22 लाखामध्ये गुंतवले होते, तब्बल ते 82 लाख रुपये म्हणजे चौपट किमतीने झाली. त्यांनी विचारलं होतं, ठेवायचं असतील तर पुढे ते तोट्यात नफ्यात जाऊ शकतात किंवा तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ते काढू शकतात. ताई म्हणतात, बरोबर 35,000 तारक मंत्रांचा जप झाला आणि ही एवढी मोठी वार्ता आम्हाला मिळाली. आम्ही लगेचच फॉर्म भरल्या. बाबांचे जे काही शेअर वाढले होते ते काढून 8 दिवसानंतर जी काही किंमत होती आमच्या खात्यात ट्रान्सफर झाली. मग आम्ही राहतं घाण ठेवलं होतं घर, ते सोडवलं. जमीन सोडवली. तुम्हाला सांगते त्या पैशांनी
ताईंचं लग्न करून आम्ही स्वतःचं एक मोठं घर मुंबईमध्ये खरेदी केलं. सुरुवातीत जमीन, त्यानंतर हक्काचं घर, सगळं एक-एक करत स्वामी आम्हाला देत गेले. खरंच आमच्या आयुष्यात आम्ही पूर्ण हरलेलो, शून्य झालेलो, काहीच जवळ नव्हतं. पण स्वामी कृपेने गेलेले परत आलेलंच. पण त्या चौपट आलं. बरोबर ज्या दिवशी खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तो सुद्धा गुरुवारचा दिवस होता. तिथून प्रत्येक गोष्ट आमच्या आयुष्यात गुरुवारीच घडत गेली. जमीन सोडवली तीही गुरुवारी, नवीन घर घेतलं तेव्हाही गुरुवारी, त्यांची पूजा झाली तीही गुरुवारी आणि माझी ताईंचे जे लग्न झालं तेही गुरुवारी. आज सगळं सुखात आहोत, आज सगळे आनंदात आहोत. ही फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे. स्वामींच्या 51,000 तारक मंत्रांचे पठणाने आमचे दिवसच बदलले. आज गावी सुद्धा आम्ही मोठं घर बांधलेलो आहोत. स्वतःची गाडी आहे. आज सगळं काही ठीक आहे. आता खरं तर माझे बाबा ऑफिसमधून रिटायर झालेले आहेत, मात्र त्यांच्या जागीत मी स्वतः त्या ऑफिसमध्ये कार्य करत आहे. स्वामींच्या कृपेने मला सुद्धा नोकरी मिळाली आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला अनपेक्षित प्रत्येक सुख मिळाले. ही फक्त आणि फक्त स्वामी लीला आहे. स्वामी लीला अशीच आमच्यावर असावी. प्रत्येक स्वामी भक्तावर अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, किती अद्भुत अनुभव, अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि सुंदर छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.